तर मूळ भाजप पक्ष कधीच मेलेला आहे आणि इतर पक्षातल्या नेत्यांना आणून त्याची रडारड सध्या सुरू झालेली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपचं राजकारण हे गलिच्छ आणि हिणकस असल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। भाजप म्हणजे मराठी माणसाचे मारेकरी आहेत। पहलगाम हल्ल्याशी तुलना करणाऱ्या शेलारांवर त्यांनी टीका केली। तर मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी जोरदार विजयी मेळावा शनिवारी घेतला आणि दुसरीकडे मराठी बोलायला नकार देणाऱ्यांविरोधात कायदा हातात घेत मारहाण करणारी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात भाजप नेते आक्रमक झाले। झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तर ठाकरे बंधूंना महाराष्ट्राबाहेर आपटून मारण्याची भाषा केली आहे। तर दुसरीकडे भाजप आमदार आणि महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलारांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली आहे। एखादा मुद्दा लावून धरण्यासाठी कायदा हातात घेणं कितपत योग्य असा सवाल मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला विचारला जातोय। तसंच राजकारणासाठी धार्मिक मुद्दा उपस्थित करणं कितपत योग्य असा प्रश्न भाजप नेत्यांना विचारला जातोय। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। हे प्रकार वाढता कामा नयेत। और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। सध्या सुरू असलेल्या मराठी अमराठी वादावर बोलताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत। महाराष्ट्राबाहेर या पटकून मारू अशी धमकीच दुबेंनी ठाकरे बंधूंना दिली आहे। हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम, तमिळ, तेलुगू यांना मारून दाखवा अशा शब्दामध्ये दुबेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना डिवचलंय। तुम्ही कुणाच्या जीवावर जगताय? तुमच्याकडे आहेच काय? महाराष्ट्रामध्ये खाणे आहेत का? असं अतिशय बेजबाबदार वक्तव्य देखील दुबेंनी केलंय। त्यामुळे आता मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। कि क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो, और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। हम मराठी का सम्मान करते हैं। मराठी एक आदरणीय भाषा है, और हम छत्रपति साहू जी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, पेशवा, सबका जो है तात्या टोपे से लेके सभी का हम सम्मान करते हैं। उन सबों ने, तिलक हो चाहे लाजपत राय हो, सभी ने जो है आज़ादी के आंदोलन में, गोपाल कृष्ण गोखले हो, सबसे बड़ा योगदान दिया है। हम तो सभी मराठी स्वतंत्रता सेनानियों का सम्मान करते हैं। महाराष्ट्र के स्वतंत्रता में, हमारी भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है। लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है, और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है, और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं, और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं, और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं।
निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया. बरं, महाराष्ट्र माणूस कशाला दुसऱ्या राज्यात? आमचा तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगतशील असणारं आमचं राज्य आहे. मग आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला बाहेर राज्यामध्ये आम्हाला कशाला जायला लागते धंदे व्यवसाय करायला? आम्ही कशाला बाहेर राज्यामध्ये धंदे व्यवसाय करायला जाऊ? तुमचीच लोक आमच्याकडे येतात. निशिकांत दुबेंसारख्या खासदार आणि लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा त्यांचे जे नातेवाईक असतील ना, की जे राज्यामध्ये असतील, त्यांना पहिले विचारावं, हम ऐसा बोलेंगे तो क्या होगा. मग त्यांना जागेवरती त्यांचीच लोक फोन करून उत्तर देतील. खरंच मराठी माणसाने डिवचायचं काम या लोकांनी बंद करावं. असं वाटतंय का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना थेट भाजपच्या या नेत्यांकडून टार्गेट केलं जातंय? निशिकांत दुबेंचं कामच ते एक विकृत मनाचा माणूस आहे. तो ज्याला काम दिलेलं आहे की सातत्याने कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं, त्या ठिकाणी समाजामध्ये भाषेमध्ये छेद निर्माण करायचा. चांगली संसद चालू असेल तर संसदेमध्ये एखाद्या वेळेला शून्य काळाच्या माध्यमातून बोलायचं आणि संसदेत जे आहे त्या ठिकाणी असलेलं जे कामकाज आहे ते तहकूब करायचं आणि गोंधळ माजवायचा, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. त्याचं नाव निशिकांत दुबे. पुढची महत्त्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत